सिंधू संस्कृती, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. मुख्य अभ्यास मुद्दे. तुमच्या फोटोमध्ये नमूद केल्याप्रमाणे या संस्कृतीचा अभ्यास करताना खालील उपघटकांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. उत्पत्ती आणि काळ. ही संस्कृती कांस्ययुगीन ब्रॉन्झ एज संस्कृती म्हणून ओळखली जाते. याचा कालखंड प्रामुख्याने ख्रिस्तपूर्व 2500 ते 1900 या दरम्यान मानला जातो. विस्तार, एक्सपॅन्शन. ही संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झाली. याचा विस्तार आजच्या पाकिस्तान आणि भारतातील गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब विस्तृत भूभागावर होता. वैशिष्ट्ये, फीचर्स. नगररचना. ही संस्कृती तिच्या नियोजित शहरांसाठी प्रसिद्ध आहे. रस्ते एकमेकांना काटकोनात छेदत असत. सांडपाणी व्यवस्था. या संस्कृतीतील प्रत्येक घरामध्ये सांडपाणी वाहून नेण्याची एक प्रगत भुयारी गटार व्यवस्था होती. कला आणि वास्तुशास्त्र. आर्ट आणि आर्किटेक्चर. वास्तुशास्त्र. भाजलेल्या विटांचा वापर ही एक मोठी ओळख होती. विशाल स्नानगृह, ग्रेट बाथ हे मोहेंजो-दारो येथील वास्तुशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे. कला. या काळात दगडी आणि धातूच्या मूर्ती, मातीची भांडी आणि विशेषतः मुद्रा, सील्स बनवण्याची कला विकसित झाली होती. जीवन आणि महत्त्व. कृषी आणि व्यापार. शेती हा मुख्य व्यवसाय होता. तसेच मेसोपोटेमियासारख्या समकालीन संस्कृतींशी त्यांचा समुद्री व्यापार चालत असे. सांस्कृतिक महत्त्व. ही जगातील सर्वात जुन्या नागरी संस्कृतींपैकी एक आहे. ऱ्हास, डिक्लाइन. या संस्कृतीच्या ऱ्हासामागे हवामान बदल, नद्यांचे मार्ग बदलणे, भीषण पूर किंवा बाह्य आक्रमणे अशी विविध कारणे इतिहासकारांकडून सांगितली जातात.